हालेलुया. मग प्रभू म्हणते चिंता करू नका, कशाच करू नका, मी आहे तुमच्यासाठी. हालेलुया. प्रभू हे साक्षीदार सर्वांना आशीर्वाद करो. ओके, आणखी काही साक्ष. धन्यवाद असो प्रभूला, धन्यवाद पालकांना आणि जसं पालकी ताईंना सुद्धा धन्यवाद, त्याच्या सर्व परिवाराला धन्यवाद. माझी साक्ष नाही तर परवाच्या दिवशी माझ्या भावाची मुलगी, माझा भाऊ पुण्याला असतो आणि खरंच परमेश्वराचं वचन शिकवते की आता तुम्ही जर विश्वासात आला तर प्रत्येकासाठी विश्वास बनण्यासाठी प्रार्थना करा. तर माझ्या सर्व फॅमिलीसाठी, सासरच्या पण माहेरच्या पण मी रोज प्रार्थना करते. मी माझा भाऊ म्हणत होता की काय ते देव तुझं असं देवावर विश्वास ठेवत नव्हता, तर जमीन देवाच्या मागे खूप असे लागले होते. आणि परवाच्या दिवशी असं झालं की त्याच्या छोट्या मुलीची खूप असं टीम गेली लोणावळ्याला, सगळ्या कॉलेजची अशी टीम गेली आणि मग लोणावळ्याला गेल्याच्या नंतर तिथं खूप काही असं त्यांना फिरवलं म्हणे. आणि जसं वस्तू असतात त्याच्यामध्ये ती मुलगी बसली, तिचं नाव नेहा आहे. आता ती डॉक्टर की करत आहे. आता दिसायला तर खूप छान असं घटपण आहे, पण तिथं बसल्याच्या नंतर तिला काय झालं माहित नाही. जे असं ते असं एकदम वर जाऊन खाली येत होत म्हणते. आता काय होते मला मी माहित नाही. ती बसली म्हणे त्याच्यामध्ये, तिथून ती खाली पडली. अशी पडली म्हणजे पूर्ण शरीर असं मोकळं सोडूनच पडली. मग पडल्याच्या नंतर घरी कुणाला सांगितलं नाही. अचानक तिला चक्कर आली, तितक्यावरून ती पाण्यातच पडली. पाण्यामध्ये पडली की पाण्यातून एकदम वर आली. पाण्यातून वर आल्याच्या नंतर तिला चक्कर आली म्हणे. मग घरी माझ्या भावाला भाऊजीला कुठंच फोन केला नाही तिथं. मग तिथं सुविधा होती म्हणे डॉक्टरांची. मग नंतर तिला अर्धा तास होश आला नाही. मग तिला सलाईन लावले, पुन्हा इंजेक्शन दिले, पण घरी फोन करून सांगण्यात आले की असं असं झालं म्हणून. तर परमेश्वराला खरंच मनापासून धन्यवाद. ज्या परिवाराचं मुखात नाव असतं की देवा फॅमिलीला आशीर्वादित कर, यांना सुखी ठेव, तर जसं तिच्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करतो. तर बघा तिला पडली आणि तिला अर्ध्या तासाच्या नंतर होश आला. तर असं झालं की तिचं हे मागाचं जे साईड आहे ते पूर्ण डोकं सुजून आलं, डोळा तर दिसलाच गेला होता. पाण्यामध्ये पडल्यानंतर एकदम जास्त सलाईन लावलं असं हे दिसलाच गेला, तिला डोळाच नाही. मग नंतर तिला घरी सगळ्या मैत्रिणींसोबत आम्ही सोडलं. माझी भाऊजी एवढी रडत होती, खूपच असे रडून त्यांनी कुठंच धावा केला नाही, फक्त त्यांनी येशूचा धावा केला. मला फोन केला. मग मला पण कसं तरीच वाटत होतं आता किती लागले की काय झालं. मला व्हिडिओ कॉल केला. मी मला फक्त प्रभूवर विश्वास ठेवा, देव काम करायला तयार, असं घाबरून जाऊ नका. खरंच त्याला तिथं असा विश्वास ठेवला दवाखान्यामध्ये. पण भाऊ पण विश्वास ठेवत नव्हता. भाऊ म्हणला बाई आता लेकरूच ही कमजोरी आहे, आता विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. भावाला पण विश्वास ठेवला, भाऊजीला पण विश्वास ठेवला. त्या दिवशी रात्रभर ते दवाखान्यामध्ये होते. सगळं तिच्या बॉडीचं चेकअप केलं, कुठं काय झालं ते सगळं बॉडीचं चेकअप केलं. तिचा सिटी स्कॅन केला. मी म्हणलं देवा खाली रिपोर्ट येणार देवा, तुझ्या रक्ताच्याद्वारे ते रिपोर्ट देवा शुद्ध आणि पवित्र तू करणार आहेस आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल येणार आहेत. मी असं प्रार्थना केली, असं मी बोलले. त्या दिवशी सुद्धा खूप अशी प्रार्थना केली. तर परमेश्वराला मनापासून धन्यवाद. परमेश्वराने हा एक रिपोर्ट तिचा नॉर्मल आणलाय. आता फक्त डोळा थोडा लाल दिसायला लागला, डोळ्याची पूर्ण सुजन पण निघून गेली आणि आता ती एकदम चांगली आहे. म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद. तर खरंच साक्षी जीवनामध्ये खूप येतात. जसं भाऊजाईसाठी पण भाऊजाईला मी असं बोलले होते की तुमच्या जीवनात काही व्याधी राहू द्या, विकार राहू द्या, काही राहू द्या, दुष्टाचं कार्य राहू द्या. आता भाऊजाई आमची चेकअप करायला जातात दवाखान्यामध्ये. कधी पण आमच्या भाऊजाईला हे रिपोर्ट येते की किडन्या काम करत नाही. पण दोन्ही पण किडन्या 25% काम करायला असं आमच्या भाऊजाईला 7-8 वर्षाखाली बोललं होतं. मग आता या काळामध्ये भाऊजाईचं शरीर खूप सुजत होतं. मी म्हणलं तुम्ही विश्वास का ठेवत नाही, किडन्या सुद्धा खराब करणार असेल तर नाही, तुम्हाला अंगाचा रोगच नाही. मग असं बोलले. मग कुठे दोरी घाल, कुठं काही करता, सगळं बंद केलं. परमेश्वराला मनापासून धन्यवाद. भाऊजाई सुद्धा म्हणजे मी विश्वास ठेवते, देवाला मला नवीन किडन्या दिल्यात, मी असाच विश्वास ठेवते, जुन्या नाही आता नवीनच दिल्या. तर खरंच परमेश्वराला धन्यवाद. जी भाऊजाई काम करत नव्हती, सुजत होती, घरात पडून राहत होती, लेकराची चिंता करत होती, ती भाऊजाई आज खूप चांगल्या प्रकारे काम करते. आणि डॉक्टरकडे चेक करायला गेले 15 दिवसाखाली, तर डॉक्टर म्हणजे आता 75% किडन्या काम करायला लागतात. हे महान काम परमेश्वराने केलं. हालेलुया. प्रभूच्या नावाचा धन्यवाद करतो. माझ्या सासऱ्याला माझ्या हातात ठेवून गेला. तर मी गेल्या वेळेला मी घेऊन आले साक्षी सांगण्यासाठी. तर आता येऊन गेला. मग दवाखान्यात कुठंच हे नाही गेलो त्याला, विष्णुपूरला गेला. त्यांना कळलं नसतं की हृदयाची लस दबली आणि ऑपरेशन करायचं आहे. मग विष्णुपूरला इंटरव्ह्यू केली. त्यांना दिसलं की हृदयाची लस दबली, तुम्ही मोठ्या प्रायव्हेट आधारसारख्या दवाखान्यामध्ये जाऊन 10,000 रुपये फीस येते म्हणे आणि तिथं तुम्ही रिपोर्ट आणा म्हणे. तर मग दुसऱ्या दिवशी जायचं होता, पैशाची सोय केली. नंतर रिपोर्ट मी म्हणलं रिपोर्ट नॉर्मलीच येतात, मला विश्वास होता खरंच त्यांची तब्येत मला चांगली लागली, म्हणजे काय त्रास होता कुठं काहीच नाही. मग आंटीला म्हणलं आंटी कशी आंटीला फोन लावला. आंटी म्हणलं कामाला म्हणले कामाला काय म्हणलं आंटी थोडी प्रार्थना करा म्हणजे रिपोर्ट नॉर्मल जाऊ, पण आता चले मला रिपोर्ट करायसाठी. तर रिपोर्ट नॉर्मल आली देवाच्या नाव. देवाला धन्यवाद. इथे बसलेल्या धन्यवाद. पार्टी